चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. अम्मू आणि संतोष तर पहिले षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर आदर्श सज्ज होते. लेट्स प्ले. म्हणजे पंच रेडी. पहिला चेंडू थोडासा बाहेर आहे असं आमच्या पंचाने दर्शवलंय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. नखेरकार धावांचा श्री गणेशा होतोय अम्मू 11 मीरा रोड संघाचा. एक धाव धावपालकावरती शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप स्टेज मधील, जिकडे दोन संघादरम्यान जो सामना आपल्या भेटीला आलाय या गोटो अंकल स्मृती चषक 2024 मध्ये, जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता श्री गणेश विरार संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय अम्मू 11 मीरा रोड संघाला. आदर्श पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो शॉर्टम पूल लॉंग ऑनला छत्रशाला बीट करून चेंडू सी मार्ग पार. ब्रँडेड स्ट्रोक षटकार 6 धावा. थँक्यू ऍक्शन रिप्ले का महत्वाचं आहे पहा. आखुटप्पाचा चेंडू होता, बॅटची टॉप एज परंतु इतक्या ताकदीने फटका एक्झिक्यूट केला होता की वाटलं सुद्धा नव्हतं की चेंडू सीमारेखा पार जाईल, इतकी ताकद लावली होती आणि त्यामुळे षटकार आलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेला ट्राय केला ऑफसाइडच्या दिशेने, तोपर्यंत एकच धावपलकावर आले. 8 धावा धावपलकावर ते आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि अम्मूच्या बॅट मध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. चला आदर्श पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 चेंडू 8 धावा धावपलकावर. हो वेगवान हल्लूवार पद्धतीने चेंडू आला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू डॉट बॉल आला गेलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ आणि 8 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे पुन्हा एकदा आदर्श सज्ज होतोय. पुन्हा तोच प्रयत्न संतोष कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी संतोषचे प्रयत्न फसल्यात मागील 2 चेंडू मध्ये आणि पुन्हा एकदा तेच घडलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आला गेला. षटकार लगावल्यानंतर थोडंसं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय आदर्शने. आतापर्यंत 8 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा तोच प्रयत्न, क्या बात आहे. परंतु या ठिकाणी थोडंसं ट्रम्बल. नखेरकार पहिल्या विकेटचं पतन रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलंय संतोषला. गॉन. थँक्यू डीजे. नवीन पॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेर असं आमच्या पंचाने सांगितलंय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. 9 धावा धावपलकावरती बॅट्समन नेम सांगायचं आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना अम्मू 11 मीरा रोड संघाच्या. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1,
थँक्यू डीजे. अमरेश नवीन गोलंदाजी मार्कवर 5 षटकार लगवल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक आदर्शने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं होतं. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा धावफलक लगवल्या होत्या अम्मू 11 मीरा रोड संघाच्या. अमरेशचा पहिला बॉल ऑन साइडला, एकच धाव संख्या 1 ने भर. 10 धावा धावफलकावरती आहेत. आणि नवीन बॅटर जो गौरांग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गौरांग आणि अम्मू यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 17 चेंडूचा खेळ येणं शेष. आणि बघूया आता या 2 बॅटरचे प्रयत्न कशा प्रकारे असणार आणि श्री गणेश विरार संघासमोर किती धावांपर्यंत मजल मारायचं. अमरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. उलटा चेंडू, बराच फेल चेंडू हवे. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. ओहो क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला बाउंड्रीवर टिपलाय जे लखननी नकीरकार. अम्मूची इनिंग संपले. दुसरा विकेटचं पतन अम्मू 11 मीरा रोड संघाचं गॉन. थँक्यू डीजे. करण नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहा खेळ कशा प्रकारे बदललाय. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गोलंदाजांनी करून दाखवलंय. ट्राय केलंय चेंडूला ऑफसाइड दिशेने. क्षेत्रशः त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा. 2 धावेमध्ये आतापर्यंत धावफलक जर बघितलं तर 12 धावा धावफलकावरती. जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि विकेट आणून दिला या षटकामध्ये अमरेशने. पुन्हा एकदा अमरेश सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू पाठीमागे जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव. एक धावेने आतापर्यंत धावफलक चाललोय परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. फक्त 13 धावा धावफलकावरती आहेत. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. गौरव आणि करण यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो काय जबरदस्त फटका. शॉर्ट पुल पॉवरफुल बिग हिट. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका. एक्झिक्यूट पॉवर जनरेट पॉवरफुल. आणि चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. गौरवच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक. षटकार आलाय. 19 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमरेश सज्ज होतोय गौरव समोर. हो पुन्हा एकदा तोच फटका. पुन्हा एकदा व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धाबा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर लखन. हो वेगवान, क्या बात आहे. क्या वेगाने हाताळला होता. बॉलिंग रनअप कशा प्रकारे आहे पहा. बॉलिंग रनअपने थोडासा चर्चेचा विषय मांडला होता. थँक्यू डीजे. चला थोडीशी दुखापत झाल्या कारणाने करणला डगआउट मध्ये जावं लागलंय. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय मिस्टर व्यंकटेश. पहा पहिला चेंडू या प्रकारे हाताळला होता. अक्षरशः हिट केलं होतं लखनने. या अगोदर जेल सुद्धा चांगला टिपला होता बाउंड्री लाईनला. चला लखन रेडी आहे. व्यंकटेश नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. हो वेगवान वेगवान चेंडू, क्या बात आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. ब्लॉक हॉलचा मारा पूर्णपणे डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. पहा खेळ कशा प्रकारे बदलला. या अगोदर मैदानाच्या दिशेने काय घडलं होतं. 10 चेंडूचा खेळ झाला होता. पूर्णपणे दबावामध्ये होते अमू 11 मीरा रोडचा संघ. परंतु त्या गौरंगच्या 2 षटकाराने पूर्णपणे मॅच ऑन केले. मॅच ऑन होत असताना काय कशा प्रकारे लखन या तिसऱ्या षटकामध्ये उत्तर देईल हे सुद्धा बघणं मैदानाच्या आतमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा लखन सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू पाठीमागे जातोय. चेंडू हेक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी. 27 धावा धावफलकावरती आहेत. जिकडे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू 27 धावा. षटक चांगलं आहे. खऱ्या अर्थानं षटकाची गरज होती. लखन पुन्हा एकदा. हो थोडासा बाहेर यष्टाच्या थोडासा बाहेर असं आमच्या पंचांनी दर्शवले. त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. 28 रन 28 धावा धावफलकावर. काय जबरदस्त सामना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एका बाजूला अमू 11 मीरा रोड संघ तर समोर श्री गणेश विरारचा संघ. लखन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने ट्राय करायचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. पहा
या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्यात, 3च धावा आल्यात या पहिल्या 4 चेंडूमध्ये. आणि काय जबरदस्त गोलंदाजी षटकामध्ये करून दाखवले. पुन्हा एकदा लखन सज्ज होतोय. स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगलं एफर्ट लावलंय. चल 29 धावा धावफलकावरती. 2 खेळाडूंमधून चर्चा महत्वाची होती, कारण धावा धावफलकार लगावचे. समोर श्री गणेश विरारचा संघ आहे. पुन्हा एकदा लखन सज्ज होतोय. हो पुन्हा एकदा थोडासा बाहेरचं पंचाने सांगितलंय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. 30 धावा धावफलकावर. या अगोदर सुरुवात चांगली होती. चार चेंडूचा खेळ झाला. 30 धावा धावफलकावर आणि लखन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ड्राईव्ह केला गेलाय ऑफसाइड दिशेने चेंडूला. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने समाधान मानावं. षटक चांगलं होतं. 2 षटकांचा ज्यावेळेला खेळ संपला होता त्यावेळेला 25 धावा धावफलकावरती होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या, 6च धावा आल्यात. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गौरांग समोर. लखन सज्ज होतोय, जिकडे 31 धावा धावफलकावर आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर ड्राईव्ह केले चेंडूला, चेंडू गेलाय. हो व्हॉट अ शॉट. सी मार्ग पार. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावर. 2 गडी बाद आणि एकाकी झुंज म्हणून आतापर्यंत गौरव मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट्स 11 प्रेझेंट्स गोटू अंकल स्मृती चषक 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमाद्वारे डीबीएन नेटवर्कच्या माध्यमाद्वारे स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि यंदाच्या हंगामामध्ये काय जबरदस्त कामगिरी करून दाखवले दीप दिलीप नेटवर्क डीबीएन नेटवर्कनी. ते अंडरम क्रिकेट असो की ओरम क्रिकेट असो, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं योगदान दिलंय. त्याचं कारण आहे क्वालिटी. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे जोगेश नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि 37 धावा धावफलकावर. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहेत की गौरंग स्ट्राईकवर असणं. आणि आता बघूया पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलं आणि त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. 38 धावा धावफलकावर. जोगेश जिकडे शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये आलाय. आणि आता 6 चेंडूचा खेळ निश्चित. काय या 6 चेंडूमध्ये काय घडणार आहे. हो फुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल टिपलाय आणि अखेरकार अजून एक विकेटचं बटन अम्मू 11 मीरा रोड संघाचं गॉन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय फहा जोगेशने ते काम करून दिले. खऱ्या अर्थानं गरज होती विकेटची, ते जोगेशने ब्रेक थ्रू आणून दिलाय. हो वेगवान चेंडू. क्या बात आहे. इकडे काय घडलंय. विकेट कोणाची येणार आहे. हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. हो विकेट आले गौरंगची.
क्या बात आहे, काय जबरदस्त करून स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूला अडवलं. नखिरकार गौरवची विकेट आले रनआउटच्या रूपाने. गॉन. थँक्यू. 2 चेंडू 2 गडी आणि काय ती गौरवची विकेट येणाऱ्या 4 चेंडूमध्ये काय त्या मोमेंटमला शिफ्ट करणार असेल का. 50चा पल्ला पार करण्याचं एकच कारण होतं गौरंग आणि तो सुद्धा आता डगआउटच्या दिशेने गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल. हो हल्लूवार पद्धतीने चेंडू हाताला होता. काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे आणि जुगेश गोलंदाजी मार्क वर आहे आणि पहिले 3 चेंडू कशा प्रकारे हाताळलेत पहा. हो पुल करण्याचा प्रयत्न. ओढ कॅच. एका हातात पाठीमागे झेल टिपलाय आणि अखेरकार अजून विकेटचं पतन अमू 11 मिरारोड संघाचं. गॉन. थँक्यू. हो क्या बात आहे. एका हाताने झेल साहिलने टिपलाय आणि काय जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 2 गडी बाद या षटक्यामध्ये गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले. हो हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले ऑन साइडच्या दिशेने. 1 धाव आणि 1 धावेने समाधान मानावं लागलं. 39 धावा धावपलकर तेच जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. चला काय जबरदस्त गोलंदाजी पहा. या षटकामध्ये किती धावा आल्या. फक्त 2च धावा आल्या. 3 गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू 39 रन. लास्ट बॉल टू गो. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. अखेरकार प्रयत्न फसता डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 39 धावा धावपलकावर 40 धावांचा पाठलाग श्री गणेश विरार संघासमोर ठेवले टार्गेट जे अमू 11 मिरारोड संघाने. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण जाऊया ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया त्या मैदानाच्या दिशेने. शुक्रिया बहुत सारा और बेहतरीन मुकाबला इस मैदान पर चलता हुआ। एक तरफ श्री गणेश विरार तो एक तरफ मिरारो टीम है।
और 40 रनों का पीछा करने के लिए अब बैटर मैदान पर आएंगे। वदीब 11 टीम कर्णधार शिवांशपूर के कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी या। दुसरी फेरीचा हा पहिला सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण पाहणार आहोत मित्रांनो। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओमसाई वदीब 11 कर्णधार शिवांशपूर कर्णधार। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे का टॉस साठी तुरी द्या, उशीर करू नका मित्रांनो। आज ग्रीन फायनल दिवस आहे, अंतिम सामना आपल्याला चांगल्या षटकांत आपलं पाहायला भेटेल अशी तुम्हाला विनंती करतोय। 40 धावांचं आव्हान मिरारोड या संघाने श्री गणेश विरार या संघासमोर ठेवलंय। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे टॉस साठी या प्लीज। पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय। स्टूडेंट विरार आयोजित हमारे सभी के शहीद लाडे घोटू सर जी उनके नामों पर उनके यादों पर इस टूर्नामेंट का आगाज चौथा सीजन एडिशन आप देख रहे हैं। और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम विरार शिवधानी के मैदान पर डीप एंड लाइव कवरेज, एक बेहतरीन कवरेज है विरार नगरी का। साइल कैमरामैन पर है, एक बेहतरीन कैमरा वर्क आपको देखने को मिलता हुआ। बड़ी नाणेफेकीचा कॉल आपण पाहतोय। दोन्ही संघामध्ये बावया कोण्याच्या बाजूने हा नाणेफेकीचा कॉल लागतोय। खाट आल्यात आपण नक्कीच ओमसाई वदीब 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय। पाहूया काय निर्णय येईल आणि त्यानंतर या सामन्याचा निकाल काय लागेल। तर या सामन्याचा निकाल काय लागतो ते आपण नक्कीच पाहूया। ओमसाई विरार की मिरारोड गेंदबाजी पर गेंदबाज आएंगे मोहसिन और एक बेहतरीन गेंदबाज है मिरारो टीम की बात की जाए तो बड़े बड़े खिलाड़ी सितारे हमें देखने को मिले हैं जिन्होंने बड़ी योग्यता अभी भी हाल ही में जीती थी। अब नॉन स्ट्राइक पर कल्याण स्ट्राइक पर है। चलिए 24 गेंदें हैं, 10 के रन रेट से बल्लेबाजी का जलवा भी करना होगा ओमसाई विरार टीम के लिए। मगर क्या ये मैदान पर कल्याण कर पाएंगे या मोहसिन करने देंगे, ये आने वाला समय देकर। पहली गेंद अच्छी गेंद थी, बैट का एज जरूर लगा था विकेट कीपर, एक लाजवाब गेंद। पहली गेंद डॉट आती हुई मोहसिन द्वारा, मगर बल्लेबाजों को आप अपना खाता खोलना है। स्ट्राइक पर बल्लेबाजों की बात की जाए तो कल्याण है। फुल टॉस गेंद ड्राइव किया है लंगा पर, जब तक इनको फील किया जाएगा। मगर दोनों खिलाड़ी को चीरती हुई गेंद सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार। मिलेंगे रन 4 तो होगा बेटा बार। कम ऑन डीजे। थैंक यू मोहसिन। फुल टॉस गेंद थी, खिलाड़ी को चीरती हुई गेंद और कल्याण के बल्ले से पहला चौका आता हुआ। फिर से फुल टॉस गेंद, मिस टाइम है, गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है, क्या लंबाई ना पाएंगे? लंबाई भी ना पी और गेंद सीमा रेखा बाहर, षटकार। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे। चलिए बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ मोहसिन महंगे साबित हो रहे हुए, जहां पर छोटा लक्ष्य है यहां पर, मगर क्या बेहतरीन बल्लेबाजी। फुल टॉस गेंद, कल्याण बल्लेबाजी पर है। अगली गेंद मोहसिन की खेलने के तैयार। फिर से बेहतरीन ड्राइव किया, लंगा के बीच में से गेंद को भेज दिया सीमा रेखा बाहर। देखना होगा षटकारी की चौकार, अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा। 4 रनों के लिए फरार। क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई, जहां पर पहली गेंद डॉट, उसके बाद बल्लेबाजों ने अपने पेशर को हटाया, उसके बाद धुएंधार बल्लेबाजी का जलवा बिक रहा है। ये जीवदानी का मैदान है और दोस्तों ये मैदान ने बहुत कुछ इतिहास रचे भी है, इतिहास रचने का मौका है। और दोस्तों आज मोहसिन पर हमले चढ़ाए जाते हुए नजर आ रहे हैं, गेंदबाजों पर हमला
किया जाता हुआ खलियान द्वारा। क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई स्कोर आगे जाकर पहुंचता हुआ 14 रनों पर। आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का अंदरूनी किनारा लगा था, गेंद स्क्वायर फाइनल क्षेत्र में ट्रैवल हुई है। जब तक गेंद को फील किया जाएगा दूसरे रन की मांग है और 2 रन पूरे किए जाएंगे। इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाकर पहुंचता हुआ 16 रनों पर। 5 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ नजर आ रहा है। और 5 गेंदों में 16 रन, छोटा लक्ष्य है, 40 का पीछा होता हुआ श्री गणेश विराट टीम टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला लिया था और फील्डिंग के बाद अपनी टीम में गेंदबाजी का जलवा बिक रहा है। मिरार को खामोश किया मगर आप खामोश नहीं इस मैदान पर। आउटसाइड खेलना चाहते थे, फिर बैट का एज लगा और गेंद विकेट के बाद बदलाती ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ मोहसिन का पहला और रंग संख्या जाकर पहुंची हुई 16 बिना कोई नुकसान के श्री गणेश विराट टीम द्वारा। मगर अब भी मुकाबला जीतने के लिए इस मैदान पर लड़ना होगा। 24 रनों की दरकार है, गेंदे है मैदान पर 18। एक ब्रेक के बाद यू गए यू आए, कमांड दीजिए। शुक्रिया डीजे, धन्यवाद आलेला तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेला पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्टुडंट विरार ट्रॉफी 2024 आपण पाहतो मित्रांनो। आज दिनांक आपण पाहतो तर लाजवाब क्रिकेट की मेजबानी चलती हुई पूरे मुंबई महाराष्ट्र में रबर बॉल का आगाज होता हुआ नजर आ रहा है। बड़ी बड़ी योग्यता भिवंडी की नगरी में हम देखेंगे बांद्रा कोलगेट ग्राउंड पर 20-21 को एक बड़ी योग्यता देव फ्रेंड्स के द्वारा देखने को मिल जाएगी और दोस्तों 13 और 14 को भी एक इंटर वार्ड टूर्नामेंट खेल नगर कोलगेट ग्राउंड पर देखने को मिल जाएगा। बड़ी बड़ी योग्यता सूरज गेंदबाजी पर है। पहले गेंद और ड्राइव किया है लंगा पर, खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। गेंद सी मारे का बार 6 रन, कमांड दीजिए। थैंक यू। कुमारा की गेंद से पहली गेंद और बेहतरीन शॉट गेंद दी आउटसाइड पर, गेंद को खेल दिया मिड विकेट के खिलाड़ी को बीट करती हुई गेंद जाएगी, अंपायर का निर्णय का इंतजार। गेंद सी मारे का बार 4 रनों के लिए फरार, कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे। 16 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। क्या बल्लेबाजी चलती हुई आबे द्वारा 2 गेंदों पर 10 रन बनाते हुए। फिर से आउटसाइड खेलना चाहते थे, विकेट के ऊपर से गेंद मंडलाती हुई विकेट कीपर के दस्तानों में 15 गेंदे अभी भी आना बाकी और 14 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए श्री गणेश विराट टीम का। बेहतरीन शॉट है, उनके रडार में थी और गेंद को बेच दिया मिड विकेट बाउंड्री करने के बाद 6 रनों के लिए फरार, कम ऑन डीजे। शुक्रिया डीजे, थैंक यू, धन्यवाद। फिर से शॉट गेंद बराबर अंदर के करीब आई थी मगर हल्का सा खेल दिया था उस गेंद को मिड विकेट मैदान के क्षेत्र में 1 रन के साथ रंग संख्या को पहुंचाया आगे। स्कोर आगे जाकर पहुंचता हुआ 33 रन, 7 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। 13 गेंदे 7 रन श्री गणेश विराट टीम को। फिर से दिशाई गेंद लेग स्टंप के बाहर, वाइड का इशारा पा द्वारा। एक गेंद आपके लिए बहुत कीमती है क्योंकि ये मुकाबला बड़ा है, हर मुकाबले बड़े हैं
आउट साइड पर गेंद को खेला, गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी है, कैच बनेगा तो मैच भी बन जाएगा, मगर क्या ड्रॉप और सीमा रेखा के बाहर, और ये विजय होता हुआ श्री गणेश विराट टीम का एक आसान विजय देखने को मिलता हुआ। क्या बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, हार्ड लक मेरा टीम, मगर आपने हिस्सा लिया इस टूर्नामेंट में, आपका तमाम हमारी कमेटी के द्वारा बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया डीजे, थँक यू। ओम साई अधिव 11 टीम, आपने टॉस जीता है, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा अशी तुम्हाला विनंती करतोय, थोडीशी घाई करा, अजूनही खूप सामने आपल्याकडे बॅलन्सिंग आहेत, अंतिम सामना आपल्याला पार पाडायचा आहे, लक्षात ठेवा। एक सुंदर अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी विरार नगरीमध्ये आपण पाहतोय, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचा एकदा परत रबर क्रिकेट टूर्नामेंट में हार्दिक हार्दिक स्वागत है। आइए दोस्तों, ये मुकाबले की शुरुआत होगी और एक बेहतरीन विरार की बुलंद आवाज इस मैदान पर गूंजेगी।